नमस्कार. मी डॉक्टर योगिता पाटील, NSS विभाग गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, तसेच NSS विभाग शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने क्लायमेट चेंज या विषयावर हे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. वातावरणातील बदलांचा आपण अनुभव आपल्या दैनंदिन जीवनात घेतच असतो. त्याच्याबद्दल आपण चर्चाही करतो. तर हे बदल जे आहेत ते नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत आणि त्यामागची कारणं काय आहेत ते या लेक्चरच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. क्लायमेट चेंज इज नथिंग बट लॉंग टर्म व्हेरिएशन्स इन टेम्परेचर अँड वेदर पॅटर्न्स ड्यू टू आयदर नॅचरल कॉजेस और अँथ्रोपोजेनिक इन्फ्लुएन्सेस. तर हे जे वातावरणातील बदल आहेत ते प्रदीर्घ काळ होत राहणारे बदल असून मुख्यतः तापमान आणि ऋतुचक्र याच्यामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो फरक पडतो त्याच्या मागची कारणं ही नैसर्गिक पण आहेत. म्हणजे सोलार रेडिएशन, म्हणजे जे सूर्यापासून किरण निघतात त्याच्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग गरम होतो आणि पृथ्वीचं तापमान काही प्रमाणात वाढतं. आणि हे बदल सुद्धा कमी अधिक प्रमाणात होऊ शकतात नैसर्गिक कारणांमुळे होणारे असले तरी. पण 18व्या-19व्या शतकापासून जसं औद्योगिकीकरण झालं आणि त्याचा वेग वाढला तसं मानवी हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढला आणि त्याच्यामुळे हे बदल जे आहेत ते जास्त प्रमाणात दिसायला लागले. त्याची तीव्रता खूप जास्त प्रमाणात वाढली. अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष अल गोर यांनी या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी एक डॉक्युमेंटरी तयार केली होती, जी 2007 साली प्रकाशित झाली होती आणि तिचं नाव होतं ॲन इनकन्व्हिनियंट ट्रूथ. त्याच्यामध्ये हे वातावरणातील बदल, त्यांची कारणे, त्याची तीव्रता, त्याचे परिणाम ह्याच्यावर त्यांनी प्रकाशझोत टाकलेला होता. आणि त्यानंतर हा विषय जास्त प्रमाणात सर्व लोकांना माहिती झाला आणि त्याच्यावर चर्चा होऊ लागली. तर आता हे जे बदल आहेत क्लायमेट चेंज मुळे होणारे किंवा वातावरणातील जे बदल आहेत तर ते पूर्ण पृथ्वीवर घडतात का विशिष्ट भागात घडतात? तर हे बदल जे आहेत ते पूर्ण पृथ्वीवर घडतात. फक्त वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची तीव्रता जी आहे ती कमी अधिक प्रमाणात असते. म्हणजे तीव्रता सगळीकडे सारखी नाही आहे, पण पूर्ण पृथ्वीवर हे बदल घडून आलेले आपल्याला आता दिसून येतात. आणि जसं आपण बघितलं की नैसर्गिक कारण म्हणजे सोलार रेडिएशन आहेत. त्याच्यामुळं पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो आणि तापमानात काही प्रमाणात वाढ होते. पण मुख्यत्वे मानवी हस्तक्षेप म्हणजे विशेषतः आपण जो बेसुमार वापर करतो इंधनाचा, मग तो नैसर्गिक वायू असेल किंवा पेट्रोलियम असेल किंवा कोळसा असेल, तर ह्या सगळ्या इंधनाच्या बेसुमार वापरामुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच पृथ्वीचं तापमान, जागतिक तापमान वाढ, पूर्ण पृथ्वीचं तापमान वाढत निघालेलं आहे. आणि त्याच्यामुळे वातावरणात प्रतिकूल असे बदल आपल्याला दिसून येतात. आता अजून एक वैशिष्ट्य काय आहे या बदलांचं, तर ते ओळखणं किंवा त्याचा अंदाज बांधणं ही अवघड गोष्ट आहे. म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहेत ते. आणि अनप्रेडिक्टेबल असल्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळेला त्याचं ते कधी होणार आहेत, म्हणजे आता कधी जास्त पाऊस नेमका पडणार आहे किंवा तापमान वाढ नेमकी किती होणार आहे ह्याचा अचूक अंदाज बांधणं आणि ते रोखणं, सगळ्यात महत्त्वाचं. काय अंदाज जरी आला तरी ते रोखणं ही त्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. आणि सगळ्यात त्याचा जो वाईट परिणाम होतो किंवा प्रतिकूल परिणाम होतो तो शेतीवर होतो. आणि शेती
हा सर्व उद्योगधंद्यांचा कणा आहे. कारण जे काय रॉ मटेरियल आहे उद्योगधंद्यांसाठी लागणारं ते शेतीतूनच येतं. आणि शेती ही सगळ्यात जास्त बाधित होत असल्यामुळे या वातावरणातील बदलांमुळे अंतिमतः अर्थव्यवस्थेवर त्या देशांच्या किंवा एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. आता इथं वेगवेगळ्या कारणांमुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जे आहे ते 1880 सालापासून आतापर्यंत 2019 पर्यंत कशा प्रकारे वाढत गेलेलं आहे ते आपल्याला दिसून येतं. आणि हे जे दशक होतं म्हणजे 2011 पासून ते 2021 पर्यंत ते त्या दशकामध्ये सगळ्यात जास्त तापमान वाढ नोंदवण्यात आली आतापर्यंतचे. हे सगळ्यात उष्ण दशक असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि त्याचं कारण हे एक आहे महत्त्वाचं, ते म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं अतिरिक्त उत्सर्जन. आता हे जे आहे लॉंग टर्म हिटिंग म्हणजे खूप दीर्घकाळ पृथ्वीचा पृष्ठभाग गरम होत आलेला आहे. पण 1850 सालापासून याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि त्याच्यामुळं उष्णता आणि ती उष्णता पृथ्वीवर धरून राहणे किंवा धरून ठेवणे पृथ्वीच्या पृष्ठभागाने, आणि ह्याच्यामुळं एकंदरीतच जागतिक तापमान वाढ होणे ही गोष्ट गेल्या 2 शतकांमध्ये जास्त प्रमाणात आपण अनुभवतो आहोत. त्याच्यानंतर बेसुमार आपण जंगलतोड केलेली आहे, झाडांचं आच्छादन नाहीसं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी औद्योगिकीकरणामुळे, शहरीकरणामुळे, बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे आपण प्रमाणाबाहेर प्रदूषण करत आहोत. प्रमाणाबाहेर आपण सगळी जी संसाधनं आहेत त्यांचा वापर करत आहोत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे या वातावरणातील बदलांना हातभार लागत आहे, किंवा जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याची तीव्रता ह्याच्यामुळे वाढत आहे. आणि त्या नैसर्गिक कारणामध्ये जसं आपण बघितलं सोलार रेडिएशन आहे, किंवा एल निनो, ला निना हे जे इफेक्ट्स आहेत की ज्याच्यामुळं पावसावर परिणाम होतो. म्हणजे एल निनोमध्ये समुद्राचा जो पृष्ठभाग आहे तो गरम होतो किंवा उबदार होतो. ला निनामध्ये तो थंड होतो आणि मग थंडी जास्त प्रमाणात वाढते, किंवा आपल्याकडच्या पावसाच्या प्रमाणात कमी अधिक बदल होतो एल निनो आणि ला निना या प्रकारांमुळे. त्यानंतर व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे लावारस जो आहे तो जमिनीवर येतो, किंवा सूर्याची जी उष्णता आहे म्हणजे सन्स एनर्जी आउटपुट जे आहे त्याच्यामध्ये बदल होतो. कारण पृथ्वीची जी कक्षा आहे किंवा ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या बदल होत असतात. तर ह्याच्या सगळ्यामुळं आणि मानवी हस्तक्षेप या सगळ्या कारणांमुळे हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणि आपण सतत त्याचा अनुभव घेतो. म्हणजे अवेळी पाऊस पडतो. आता आपण बघितलं की वर्षभर पाऊस पडतोय, उन्हाळ्यात पण पाऊस आहे, थंडीत पण पाऊस आहे, गारपीट होतीये आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, किंवा नैसर्गिक आपत्ती येतात. म्हणजे जसं आपण बघितलं मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात 2021 7 फेब्रुवारी 2021ला उत्तराखंडमध्ये हिमकडे कोसळून खूप मोठ्या प्रमाणावर पूर आला आणि खूप प्रचंड नुकसान झालं. त्याच्यामध्ये वीज केंद्र वगैरे सगळी वाहून गेली आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात नुकसान झालं. तर हे जे आहेत अशा प्रकारचे नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत त्या येण्यामागे हे वातावरणातील बदल आणि जागतिक तापमान वाढ हे कारणीभूत आहेत. आता बऱ्याच वेळा वातावरणातील बदल आणि
जागतिक तापमान वाढ म्हणजेच क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे शब्द जे आहेत ते बऱ्याच वेळा आपण समानार्थी असल्याप्रमाणे वापरतो, पण त्याच्यामध्ये फरक आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच नुसतं क्लायमेट चेंज आहे असं नाही, तर क्लायमेट चेंजचा एक भाग आहे ग्लोबल वॉर्मिंग हा. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत म्हणजे कार्बन डायऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, तर ह्यांचं प्रमाण जे आहे ते वातावरणात ते खूप वाढतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की जी उष्णता तयार झालेली असते पृथ्वीच्या पृष्ठभागावर, या गॅसेसमुळे ती उष्णता त्या पृष्ठभागावरून बाहेर पडू शकत नाही. हे गॅसेस जे आहेत ते ती उष्णता धरून ठेवतात, ट्रॅप करतात तिला. आणि त्याच्यामुळं काय होतं की हे तापमान कमीच होत नाही, सातत्याने वाढत राहतं. या परिणामाला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो. तर हा ग्लोबल वॉर्मिंग जो आहे तो एक भाग आहे किंवा परिणाम आहे क्लायमेट चेंजचा. पहिल्यांदा नासामधले क्लायमेट सायंटिस्ट जेम्स हॅन्सेन यांनी ही संज्ञा ग्लोबल वॉर्मिंग ही 1988 मध्ये पहिल्यांदा वापरली. त्याच्यानंतर 2000 सालापासून पुढे हळूहळू जागृती व्हायला लागली, क्लायमेट चेंज बद्दल चर्चा व्हायला लागली आणि ग्लोबल वॉर्मिंग हा एक परवलीचा शब्द आता झालेला आहे. तर बऱ्याच वेळेला आपण इंटरचेंजेबली म्हणजे समानार्थी म्हणून वापरतो, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या दोन भिन्न संज्ञा आहेत आणि त्यांचे अर्थसुद्धा वेगवेगळे आहेत. आता कारणं काय आहेत, मग अशी आपण बघितलेलीच आहेत काही कारणं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरणात कार्बन किंवा मिथेन, कार्बन डायऑक्साईड हे जे वायू आहेत यांचं प्रमाण बेसुमार वाढणे हे सगळ्यात मुख्य कारण आहे. मग आता हे प्रमाण वाढण्याचे कारण काय आहेत, तर एकतर इंधनाचा अवाजवी वापर, इंधनाच्या उत्सर्जनातून निर्माण होणारे वेगवेगळे घातक वायू, त्यानंतर आपण जे शेती करतो शेतात सुद्धा आपण जे वेगवेगळी खतं वापरतो किंवा ज्या काही प्रक्रिया करतो त्यातून सुद्धा या वायूंचं उत्सर्जन होत असतं. मीठ प्रोडक्शन हे एक महत्त्वाचं कारण आहे मिथेनचं प्रमाण वाढण्यामागे. कारण मीठ जनरेशन म्हणजे मीठ तयार करण्यासाठी अगोदर खूप मोठ्या प्रमाणावर पिकांची आवश्यकता भासते, पाण्याची आवश्यकता भासते आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मिथेनचं उत्सर्जन अतिशय जास्त प्रमाणात होत असतं. त्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत जसं की स्टील आहे, सिमेंट आहे किंवा इतर बऱ्याच आहेत अशा, फर्टिलायझर आहे, ऑटोमोबाईल आहे. तर या सगळ्या इंडस्ट्रीजमधून सुद्धा हे घातक वायू बाहेर पडत असतात. याशिवाय व्हेजिटल कव्हर नाहीसं झालेलं आहे, म्हणजे आपण बेसुमार वृक्षतोड केलेली आहे. आणि हे सगळे जे प्रकार आहेत किंवा जे काय कारणं आहेत ही सगळी ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावत असतात. तर आता साधारणपणे 1.2 डिग्री सेल्सिअस इतक्या प्रमाणात ही वाढ होते आहे पृथ्वीच्या तापमानात. आणि IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांनी जो अंदाज वर्तवलाय त्यानुसार ही जी वाढ आहे ती 1.5 डिग्री सेल्सिअस किंवा इव्हन त्यापेक्षा जास्त इतक्या प्रमाणात सुद्धा होऊ शकते भविष्यात. आणि ह्याचा परिणाम काय होणार आहे, तर जी काही आईस शीट्स आहेत म्हणजे अंटार्क्टिकावर असतील किंवा ग्रीनलँडमध्ये असतील, तर ते हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे या वाढत्या तापमानामुळे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की समुद्राची पातळी वाढत जाणार आहे आणि पूर वगैरे येण्याचा धोका पण वाढणार आहे त्याच्यामुळे.
इथं आता वेगवेगळी कारणं दाखवलेली आहेत की ज्याच्यामुळे क्लायमेट चेंज म्हणजेच वातावरणातील बदल होतात. तर इथं दिसतं आपल्याला कार्बन डायऑक्साईड, मिथेन यांचं सगळ्यात जास्त प्रमाणात वाटा आहे त्यामध्ये. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड आहे, हॅलोजनेटेड गॅसेस आहेत, नायट्रोजन ऑक्साईड आहे आणि इतर गॅसेस आहेत. त्याच्यानंतर ब्लॅक कार्बन, लँड यूज चेंजेस म्हणजे जमिनीचा जो वापर होतो वेगवेगळ्या प्रकारे. तर असे वेगवेगळे जे फॅक्टर्स आहेत ते या क्लायमेट चेंजसाठी कारणीभूत आहेत. आता जरा आपण बघूया की हे ग्रीन हाऊस गॅसेस ह्याच्याबद्दल आपण थोडंसं विस्ताराने बघूया काय आहे ते. नैसर्गिकरित्या आपल्याला माहिती आहे की सूर्याच्या किरणांमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग गरम होतो आणि नंतर ती उष्णता बाहेरही टाकली जाते आणि त्यामुळे त्याचा जो बॅलन्स आहे तो साधला जातो. हे कुठपर्यंत होत राहतं? जोपर्यंत ह्याच्यात मानवी हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत. पण जेव्हा ह्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढतो त्यावेळेला ग्रीन हाऊस गॅसेसची निर्मिती होते आणि ही जी उष्णता बाहेर जाण्याचा वेग आहे म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून बाहेर टाकली जाते ही उष्णता पुन्हा, तर तो वेग खूप मंदावतो या गॅसेसच्या निर्मितीमुळे आणि सरफेस जो आहे पृथ्वीचा तो हळूहळू जास्त प्रमाणात गरम व्हायला सुरुवात होते. तर आता आपण इथं बघूया की पाण्याची वाफ जी आहे किंवा ढग जे आहेत, पाण्याची वाफ ही 50% जवळपास 50% आणि ढग हे जवळपास 25% इतक्या प्रमाणात हातभार लावतात ह्या ग्रीन हाऊस गॅसेसच्या परिणामांच्या बाबतीत. म्हणजे गॅसेस तर आहेतच आणि वाफ किंवा ढग तर हे सुद्धा त्याच्यासाठी. ढग म्हणजे नैसर्गिकरित्या तयार होणारे ढग नव्हे, तर जो क्लाउड तयार होतो किंवा आपण आता बघतो की खूप धुकं असतं, समोरचं काहीच दिसत नाही, तर हे गॅसेसचे जे क्लाउड्स आहेत किंवा ढग तयार झालेले आहेत ते 25% जवळपास 25% इतक्या प्रमाणात या ग्रीन हाऊस इफेक्टसाठी कारणीभूत ठरतात. आणि ह्यांच्यामुळे काय होतं की तर रेडिओएटिव्ह इम्बॅलन्स तयार होतो. रेडिएटिव्ह म्हणजे काय की जे रेडिएशन्स आहेत ती पृथ्वीच्या सरफेसवर येण्याचं आणि बाहेर टाकले जाण्याचं ह्याचं एक ठरलेलं प्रमाण आहे आणि नैसर्गिकरित्या ते संतुलन साधलेलं असतं. पण या ग्रीन हाऊस इफेक्टमुळे काय होतं की हा बॅलन्स जो आहे तो डिस्टर्ब होतो आणि मग त्याचा परिणाम म्हणून ही तापमानवाढ सातत्याने होत राहते. आता 2019 कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हे 48 आणि 160% इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ त्यांच्यात झालेली आहे 1750 नंतर. म्हणजे 1750 साली जेवढं प्रमाण होतं कार्बन डायऑक्साईडचं आणि मिथेनचं त्याच्यामध्ये तब्बल 48 आणि 160% इतकी जास्त वाढ 2019 पर्यंत झालेली आपल्याला दिसून येते. आणि कार्बन डायऑक्साईडचं मगाशी आपण बघितलेलं आहे एक ग्राफ, तर 2 मिलियन वर्षामध्ये आता सगळ्यात जास्त प्रमाण आहे कार्बन डायऑक्साईडचं वातावरणात. तोच प्रकार मिथेनच्या बाबतीत पण आपल्याला अनुभवायला येतो. आता हे इथं प्रमाण दाखवलेलं आहे वेगवेगळ्या वायूंचं. त्याच्यामध्ये तब्बल 52 बिलियन टन इतका कार्बन डायऑक्साईड आहे. त्यानंतर 19% मिथेन आहे, 6% नायट्रस ऑक्साईड, 3% फ्लोरिनेटेड गॅसेस, असं ह्यांचं वेगवेगळं प्रमाण आहे. त्याच्यानंतर मगाशी आपण बघितलं की मीट प्रोडक्शन किंवा लाईव्हस्टॉक जो आहे, जो डेअरीसाठी आपल्याला गरजेचा असतो, डेअरी इंडस्ट्रीसाठी, किंवा मॅन्युअर असेल, राईस कल्टिवेशन असेल, वेस्ट वॉटर असेल, कोल मायनिंग असेल, ऑइल आणि गॅस एक्सप्लोरेशन असेल, यासारख्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे
हे इमिशन मिथेनचं जे आहे ते वाढीव प्रमाणात होत राहतं. किंवा नायट्रस ऑक्साईड जे आहे ते मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीमुळे त्याचं प्रमाण वाढतं वातावरणात. किंवा फर्टिलायझर जे आहेत ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक त्यांच्या वापरामुळे सुद्धा हे प्रमाण वाढताना दिसून येतं. याशिवाय आपण जी वीज वापरतो किंवा जी ऊर्जा वापरतो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी, त्याच्यामुळे 25% इतक्या प्रमाणात हे इमिशन्स होतात. त्यानंतर शेती आणि शेतीवर आधारित उद्योग यांच्यातून 24%, वेगवेगळे उद्योगधंदे जे आहेत इंडस्ट्रीज आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स त्यातून 21%, ट्रान्सपोर्ट जे आहे दळणवळणाची साधनं त्याच्यातून 14%, त्यानंतर कन्स्ट्रक्शन वगैरे आहे त्याच्यातून 6%, इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे मानवनिर्मित घटक मिथेनच्या निर्मितीला हातभार लावतात. आता आपण बघितलं की ग्रीन हाऊस गॅसेस कोणते कोणते आहेत, ते कशामुळे येतात, त्यांचं प्रमाण किती आहे. आता त्याचे परिणाम काय आहेत ते आपण बघूया. तर यातले काही परिणाम तर आपण सध्या अनुभवतोच आहोत. तर एक्स्ट्रीम वेदर कंडिशन म्हणजे तीव्र स्वरूपाचं दुष्काळ किंवा तीव्र स्वरूपाचं पूर या प्रकारचे परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. टेम्परेचर वाढल्यामुळे इव्हॅपोरेशनचा रेट वाढतो. पाणी जे आहे जमिनीच्या पृष्ठभागावरून जास्त प्रमाणात ॲटमॉस्फिअरमध्ये जातं. त्याच्यामुळं जमीन जी आहे ती कोरडी पडते आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि जे धोकादायक आहे आपल्या सगळ्याच प्रजातींसाठी मानवासकट, ते म्हणजे रायझिंग ओशन लेवल्स, म्हणजे समुद्राची पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे. त्याच्या मागं कारण आहे ते जे वेगवेगळे आईस शीट्स आहेत. मग जास्त प्रमाणात असणारे एरियाज असतील म्हणजे ग्रीनलँडसारखे किंवा अंटार्क्टिकासारखे, तर त्या आईस शीट्सच्या मेल्टिंगमुळं ह्या समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि या ग्लोबल वॉर्मिंगमुळं ते जे पाणी आहे त्याचं तापमानसुद्धा वाढत चाललेलं आहे. आणि पाणी त्याचं तापमान वाढल्यानंतर प्रसरण पावतं आणि त्याच्यामुळे अजून जास्त पातळीत वाढ होते समुद्राच्या. आणि त्यामुळे बरेचसे देश आणि त्यातली बरेचशी शहरं ही याच्या पुराच्या धोक्याखाली आहेत. म्हणजे आता मालदीवसारखे देश असतील किंवा व्हिएतनाम, त्यानंतर आपले मुंबईसारखं शहर असेल, टोकियो असेल, आणि असे कित्येक शहरं आहेत. आणि त्या शहरात राहणारे, देशात राहणारे 300 मिलियन लोक हे 2050 पर्यंत या स्थितीमुळे बाधित होणार आहेत. म्हणजे पूरस्थितीचा त्यांना सामना करावा लागणार आहे 2050 सालापर्यंत. इतका हा परिणाम भयानक आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. त्याच्यानंतर पुढचा परिणाम आहे तो म्हणजे ओशन ॲसिडिफिकेशन. आता ओशन ॲसिडिफिकेशन म्हणजे काय, तर एविल ट्विन असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे काय, तर समुद्र जे आहे किंवा समुद्राचं पाणी जे आहे ते जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं आणि जास्तीत जास्त ॲसिडिक बनतं. त्यामुळं म्हणजे एकीकडं काय होते की लेवल तर वाढतीच आहे समुद्राची, प्लस तो ॲसिडिक होतो. असे हे एविल ट्विन आहेत. म्हणजे दोन जे इफेक्ट आहेत ते अतिशय गंभीर आहेत. त्याच्यानंतर ओव्हरऑल हेल्थवर आपले परिणाम होतोच. हवेचं प्रदूषण होतं, नैसर्गिक ऋतुचक्र जे आहे ते प्रभावित होतं, आणि पाण्याचं प्रदूषण होतं, आणि त्यातून वेगवेगळे हेल्थ इश्यूज जे आहेत ते सुरू होतात. म्हणजे आरोग्यासाठी पण हे खूप घातक आहे. वाळवंटीकरण होण्याचा वेग वाढत चाललेला आहे. डेझर्टिफिकेशन म्हणजे एकीकडे पाणी वाढतंय, दुसरीकडे वाळवंट पण वाढतंय. वणवे लागायचं प्रमाण वाढलेलं आहे.
त्यानंतर आर्क्टिक सारख्या रिजनमध्ये सुद्धा म्हणजे पूर्ण पृथ्वी प्रभावित झालेली आहे आता, की आर्क्टिक सारखा एरिया सुद्धा ह्याच्यातून सुटलेला नाही. पर्मोफ्रॉस्ट जे आहे तिथले मेल्ट होत चाललेले आहेत. ग्लेसियर्स जे आहेत ते कमी कमी होत चाललेले आहेत. वादळांचं प्रमाण, हिमवादळांचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या ज्या प्रजाती आहेत प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, त्या नष्ट होत चाललेल्या आहेत. आता कोरल रीफ जे आहेत ते एक्सटेंट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यानंतर मानवी जीवनावर पण ह्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. ह्याच्यामुळे आपण बघतोय की एकतर दुष्काळ पडतोय किंवा पूर येतोय. त्याच्यामुळे फूड आणि वॉटर सिक्युरिटी ह्याच्यावर परिणाम होतोय. एकतर उष्णतेची लाट येते किंवा मग थंडीची लाट येते किंवा पूर येतोय. असं सातत्याने अशा विषम हवामानाचा आपल्याला सामना करावा लागतो. त्याच्यामुळं इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल लॉस पण खूप जास्त प्रमाणात होतो. मायग्रेशनसाठी हे बदल कारणीभूत ठरत आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी सतत पूर येत असेल तर ते लोक कसे जगणार, त्यामुळे ते तिथून स्थलांतरित होतात आणि त्यांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आणि या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये ह्याचं तीव्रता प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे आपल्याला खूप गांभीर्याने ही समस्या घेणं गरजेचं आहे. आणि ऑलरेडी आत्तापर्यंत 1.2 डिग्री सेल्सिअस इतकी ही वाढ, तापमान वाढ जी आहे ती झालेली आहे. मग आता आपण काय काय प्रयत्न केलेत किंवा काय प्रयत्न झालेच नाहीत का? तर झालेत. तर वेगवेगळे प्रोटोकॉल त्यासाठी केले गेले, वेगवेगळे करार केले गेले. तर त्यापैकी काही महत्त्वाचे आहेत ते मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 साली तो केला गेला मॉन्ट्रियल इथे. आणि त्याच्यामध्ये जे क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत, CFCs, हे ज्यांच्यामुळे ओझोन लेअर जो आहे त्याला धोका पोचतोय, तर त्यांचं उत्सर्जन कमी करणे, यासारखे करार अस्तित्वात आले. त्यानंतर 2016 मध्ये वेगवेगळ्या देशांनी किगाली अमेंडमेंट केली, म्हणजे सुधारणा केली त्याच्यामध्ये. आणि हायड्रोफ्लोरोकार्बनचं उत्सर्जन हे कमी करण्यावर सहमती घडवून आणली गेली त्यावेळेला. त्याच्यानंतर UN फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हे झाले 1992 साली. त्याच्यामध्ये 197 देश सामील होते. आणि त्यांनी पण ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन कमी करणे आणि ह्याच्याबद्दल सातत्याने प्रयत्नशील राहणे, पृथ्वीचं तापमान कमी करण्यासाठी, ह्याच्यावर सहमती घडवली गेली. आणि पुढे त्यातून मग क्योटो प्रोटोकॉल आणि पॅरिस ॲग्रीमेंट हे अस्तित्वात आले. क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो 2005 साली झाला. पहिल्यांदा 97 साली त्याची सुरुवात झाली आणि तो स्वीकारला गेला तो 2005 साली गेला. आणि ह्याच्यामध्ये कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आलं पहिल्यांदाच. म्हणजे जे विकसित देश आहेत त्यांनी त्यांचं उत्सर्जन जे आहे या ग्रीन हाऊस गॅसेसचं, तर ते 5% कमी करायचं. 1990 साली जेवढी काही त्याची पातळी होती त्यापेक्षा ते 5% कमी करायचं, असं त्यांच्यावर बंधन घातलं गेलं. आणि विकसनशील जे देश आहेत म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत त्यांना मात्र काही प्रमाणात त्यात सूट दिली गेली, म्हणजे चायना असेल किंवा इंडिया असेल. त्याच्यानंतर पुढचा जो करार होता तो म्हणजे पॅरिस ॲग्रीमेंट 2015ला झालेला. तर ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे टार्गेट ठरवली गेली आणि त्याला म्हणतात नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन्स. म्हणजे प्रत्येक देशाच्या गव्हर्नमेंटने आपले आपले असे टार्गेट ठरवून घेतली होती पॅरिस कराराअंतर्गत. आणि हे जे
जागतिक तापमान वाढ आहे तर ती कमी करायची आणि 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा ती पुढे जाऊ द्यायची नाही किंवा जास्त होऊ द्यायची नाही असं त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नेट झिरो इमिशन्स, म्हणजे जेवढे काही हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत हे वातावरणातून काढून घ्यायचे आणि जेवढे काढून घेतले तेवढंच इमिशन करायचं, म्हणजे त्याचं बॅलन्स नील करायचं. अशा प्रकारचं नेट झिरो इमिशन्स नावाचा एक प्रकार ह्याच्यामध्ये होता. त्यालाच क्लायमेट न्यूट्रल किंवा कार्बन न्यूट्रल असंही त्याला संबोधलं जातं. आता आपल्या देशाच्या बाबतीत काय आहे ते बघूया आपण. तर आपल्या देशाने पण मान्य केलेलं आहे की 33 ते 35% एवढं जे उत्सर्जन आहे ते 2030 सालापर्यंत कमी करायचं. आणि याशिवाय 40% ही एकूण वीज निर्मितीचे 40% ही वीज निर्मिती जी आहे ती रिन्युएबल रिसोर्सेस पासून करायची. म्हणजे आता आपण काय करतोय की फॉसिल फ्युएल वापरतोय आपण, तर ती न वापरता इतर संसाधनं वापरून 40% वीज निर्मिती करायची. हे पण आपण लक्ष ठरवून घेतलेलं आहे. आणि नेट झिरो जे आहे म्हणजेच की जे काही आपण इमिशन करतोय तर तेवढंच ते काढून घ्यायचं आहे आपल्याला वातावरणातून. तर हे नेट झिरो जे आहे ते मात्र आपण इतक्यात ते लक्ष गाठवू शकणार नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला 2070 सालापर्यंत वाट बघायला लागणार आहे. तर अशा प्रकारे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांनी एकत्रित येऊन या क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी हे प्रयत्न केलेले आहेत. आणि इथून पुढं हळूहळू हे प्रयत्न जास्त प्रमाणात होत राहतील. म्हणजे आता 23 साल हे दिलेलं आहे. 23 सालासाठी ग्लोबल स्टॉक टेक याचं प्लॅनिंग केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक देशाने आपापले टार्गेट जे आहेत ते ठरवून घेतलेले आहेत. आता अमेरिका जी आहे ती सगळ्यात जास्त सेकंड लार्जेस्ट इमिटर आहे देशातला, म्हणजे सगळ्यात जास्त उत्सर्जन अमेरिकेतून होते, दुसऱ्या क्रमांकाचं. आणि तरीसुद्धा अमेरिका या पॅरिस ॲग्रीमेंटमधून 2020 साली बाहेर पडलेले होते जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष होते. पण त्यानंतर आता जो बायडेन आलेले आहेत आणि त्यांनी पुन्हा हा करार स्वीकारलेला आहे. तरीसुद्धा काही गल्फ कंट्रीज ज्या आहेत त्यांनी अजूनही हा करार स्वीकारलेला नाही. इराण, इराक, लिबिया, येमेन यासारख्या देशांनी अजूनही अप्रूव्ह केलेलं नाही पॅरिस ॲग्रीमेंट. आता आपल्या पातळीवर आपण काय करू शकतो, तर आपल्या पातळीवर आपण जी संसाधनं आहेत नैसर्गिक त्याचा कमीत कमी वापर करणे एवढंच आपल्या हातात आहे. जी काय रिन्युएबल एनर्जी आहे म्हणजे विंड एनर्जी किंवा सोलार एनर्जी त्याचा वापर वाढवला पाहिजे आपण. हळूहळू कोल आणि इतर जे फॉसिल फ्युएल आहेत त्यांचा वापर कमी कमी करत तो बंद झाला पाहिजे. अशा प्रकारची धोरणं आखणं गरजेचं आहे. त्यानंतर पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनं वापरणे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंगलतोड किंवा वृक्षतोड थांबवणे. वृक्ष लागवड तर करायचीच आहे, पण ते किती जगतात त्यातले वृक्ष लागवड केलेले हा एक मोठा प्रश्न आहे. पण त्याच्याकडं पण आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण आपल्या हातात तेवढंच आहे. आपण काही खूप मोठ्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करू शकत नाही, पण झाडं लावणे, जे लावलेल्या झाडांची काळजी घेणे, झाडांची तोड थांबवणे हे आपण नक्कीच करू शकतो. त्यानंतर कोस्टलाईन प्रोटेक्शन, कारण जेव्हा सी लेवल राईज होते त्यावेळेला कोस्टलाईन हे सगळ्यात पहिल्यांदा अफेक्ट होते आणि त्या किनारपट्टीच्या भागात राहणारे लोक त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो ह्याचा. त्यामुळं कोस्टलाईन प्रोटेक्शन, डिझास्टर मॅनेजमेंट, त्यानंतर वेगवेगळी जी हवामान बदलाला रेझिस्टंट असणार आहे अशा व्हरायटीज पिकांच्या, अशा व्हरायटीज त्यांची लागवड करणं हे आपण करू शकतो. त्यानंतर अजून एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे प्राईस ऑन कार्बन प्राइसिंग म्हणतात त्याला.
तर हे सगळे जे आहेत ते ह्याच्यातून म्हणजे मिथेन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, तर कार्बन हा महत्त्वाचा एलिमेंट आहे त्याच्यामध्ये. तर काय केलेलं आहे की ह्याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की ह्याच्यावर चार्जेस लावण्यात आलेले आहेत. म्हणजे जेवढा वातावरणात कार्बन सोडला जाईल तेवढे चार्जेस त्यांनी त्या देशाने किंवा त्या कंपनीने किंवा त्या इंडस्ट्रीने भरायचे आहेत, अशी ही संकल्पना आहे. आणि 40 देशातल्या 20 पेक्षा जास्त शहरांनी कार्बन प्राइसिंग जे आहे ते इम्प्लिमेंट केलेलं आहे. म्हणजे ट्रेडिंग आहे हे, की तुम्ही कार्बन उत्सर्जन जास्त प्रमाणात करा आणि तेवढ्या प्रमाणात त्याच्यावरचे टॅक्स भरा, किंवा तुम्ही कार्बनचं उत्सर्जन कमी करा आणि तेवढे तुम्हाला इन्सेंटिव्ह दिले जाते. अशा प्रकारचं हे सिस्टीम आहे, कार्बन प्राइसिंग सिस्टीम. त्यामुळे नवीन शहरं बांधताना किंवा नवीन शहरांची आखणी करतानाच कार्बनचं इमिशन कमीत कमी कसं होईल अशी धोरणं आखणं किंवा अशा प्रकारचं टाउन प्लॅनिंग करणं, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण अर्बनायझेशन होतं जास्त प्रमाणात आणि मग सगळं पोल्युशन, ग्रीन हाऊस गॅसेस, त्याचा इफेक्ट हे सगळं वाढीला लागतं. त्यामुळं आणि हे वाढतच जाणार आहे, हे आपण रोखू शकत नाही. 2050 पर्यंत जो निम्मी लोकसंख्या आहे जगाची ती शहरातच असणार आहे. त्यामुळं ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा शहरातलं जे लँड यूज असेल, लँड यूज प्लॅनिंग असेल, त्यानंतर एनर्जी असेल, एनर्जी इफिशियन्सी असेल, त्याचे जे स्टँडर्ड्स आहेत किंवा नॉर्म्स आहेत, एअर पोल्युशन जे होतं असतं त्याच्यामुळं, ह्या सगळ्यावर आपण इको फ्रेंडली अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जे फायनान्सिंग आहे ह्याच्यामध्ये फक्त 500 पैकी 4% कुठले तर डेव्हलपिंग कंट्रीजमधल्या. इतकी शहरं जी आहेत ती क्रेडिटवर्दी आहेत असं आढळून आलेलं आहे. म्हणजे कार्बन प्राइसिंग म्हणजे काय की मग अशा आपण बोललो की जेवढं जास्त कार्बन इमिशन तेवढी जास्त लेव्ही त्याच्यावर किंवा तेवढे जास्त टॅक्सेस, आणि जेवढं तुम्ही कमी कराल तेवढं तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार. तर ह्याच्यामध्ये पात्र ठरणारे फक्त 4% इतकी शहरं आहेत 500 पैकी. तर हे प्रमाण वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अर्बनायझेशन तर आपण रोखू शकत नाही, पण त्याचे जे होणारे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते रोखण्यापेक्षा निदान कमी करणं हे आपल्या हातात आहे. तर ते आपण केलंच पाहिजे. त्यानंतर सबसिडीज ज्या आहेत फॉसिल फ्युएलवर, म्हणजे अनुदान जे दिलं जातं पेट्रोलियम पदार्थांवर, तर ते कमी करणं पण खूप गरजेचं आहे. आपलं खूप जास्त फॉरेन एक्सचेंज जे आहे ते खर्च होतं या पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवर, कारण आपण सेल्फ सफिशियंट नाही होत आणि आपल्याला ते विकत घ्यावे लागतात. त्यामुळे फॉसिल फ्युएलचा वापरच कसा कमी करता येईल आणि त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस कसे शोधता येतील आणि त्यांचा वापर कसा जास्तीत जास्त करता येईल ह्यावर आपण लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण 13 साली खूप जास्त प्राइसेस होत्या फ्युएलच्या 2013 साली, आणि $550 बिलियन एवढे फॉसिल फ्युएल सबसिडीज लागत होते त्यावेळेला. कित्येक देशांनी एवढं परकीय चलन म्हणजे डॉलरमध्ये खर्च केलेला होता पेट्रोलियम पदार्थ विकत घेण्यासाठी. तर त्यातून परत हे पुढचे जे प्रश्न आहेत ते वाढीला लागतात. त्यामुळे म्हणजे पैसा तर जातोच आहे, खर्च होतोच आहे, आणि परत ग्रीन हाऊस गॅसेस, कार्बन डायऑक्साईड इमिशन, मग फायनली त्यातून ग्लोबल वॉर्मिंग, असे सगळे प्रश्न त्यातून निर्माण होत राहतात. त्यामुळे या ज्या सबसिडीज आहेत ह्याचं आपण रिफॉर्मिंग केलं पाहिजे.
आणि या सबसिडीज कमीत कमी करून रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसकडे वळलं पाहिजे. आत्तासुद्धा म्हणजे 21व्या शतकात सुद्धा 1.2 बिलियन इतक्या लोकांना वीज मिळत नाही, म्हणजे वंचित आहेत ते त्यापासून. आणि 2.8 बिलियन इतके प्रचंड प्रमाणात जी लोकसंख्या आहे, जागतिक लोकसंख्या, ते अजूनही लाकूड किंवा कोळसा यासारखे साधनं वापरतात स्वयंपाक करण्यासाठी किंवा इतर गरजांसाठी दैनंदिन. आणि प्रचंड प्रदूषण होतं त्यामुळं जागतिक बँक जे आहे त्याने सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल हा इनिशिएटिव्ह राबवलेला आहे. आणि त्यांचे 3 उद्दिष्ट त्यांनी ठेवलेले आहेत 2030 सालापर्यंत. त्यातलं एक उद्दिष्ट असं आहे की जगभरात सगळीकडे जे काही म्हणजे अत्याधुनिक संसाधनं आहेत ऊर्जेची, ती सगळ्यांना उपलब्ध झाली पाहिजेत. दुसरा जो उद्दिष्ट आहे त्याचं ते म्हणजे एनर्जी इफिशियन्सी जी आहे, म्हणजे कार्यक्षमता जी आहे ती वाढली पाहिजे किंवा दुप्पट झाली पाहिजे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिन्युएबल एनर्जीचा जो काही वाटा आहे सध्या, तर तो पण दुप्पट झाला पाहिजे. असे 3 गोल त्यांनी ठेवलेले आहेत. आणि हे करण्यात, ही उद्दिष्ट गाठण्यात आपण जेवढे यशस्वी होऊ तेवढं आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यायाने क्लायमेट चेंज ह्याचे दुष्परिणाम आहेत ते कमी करू शकू. आता सध्या जी रिन्युएबल एनर्जी आहे, म्हणजे आता विंड मिल्स असतील किंवा सोलर पॅनल्स असतील, तर ते सगळ्यांच्या आवाक्यात येणार नाही आहे, अजूनही ते अफोर्डेबल नाही आहे. तर ती कसं अफोर्डेबल होईल, स्वस्तात आणि प्रत्येकाला कसं वापरता येईल, प्रत्येकापर्यंत कसं पोहोचेल, प्रत्येक स्तरापर्यंत समाजाच्या, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर स्मार्ट ॲग्रिकल्चर अँड नेचर फॉरेस्ट लँडस्केप ह्याचे इम्प्लिमेंटेशन होणं हा पण एक महत्त्वाचा उपाय आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी आपले शेतातून जे काही पीक येतं, जे काही प्रोडक्शन होतं, तर त्याचं जास्तीत जास्त कसं आपल्याला उत्पादन मिळेल, उत्पादन क्षमता कशी वाढीला लागेल, आणि अशा व्हरायटीज पिकांच्या की ज्या तग धरू शकतील दुष्काळात किंवा पुरात. आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बन सिंक निर्माण करणं. कार्बन सिंक म्हणजे काय की जंगलं आहेत आपली किंवा फॉरेस्ट आहेत, तर हे महत्त्वाचं कार्बन सिंक आहेत जे कार्बन ॲब्सॉर्ब करतात आणि तो स्टोअर करतात मातीत, झाडांमध्ये. तर ही कार्बन सिंक अशी नैसर्गिकरित्या तयार होणं किंवा आहेत ती जतन होणं हे खूप गरजेचं आहे. तर असे वेगवेगळे उपाय आहेत. काही उपाय जे आहेत ते जागतिक पातळीवरचे आहेत, काही देश पातळीवरचे आहेत, त्या त्या ठिकाणच्या गव्हर्नमेंटनी ते इम्प्लिमेंट करायला पाहिजेत. पण आपण पण इंडिव्हिज्युअल म्हणून आपल्या हातात जे आहे ते करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर पुढील पिढीचं भवितव्य जे आहे ते खूप भयानक असेल आणि त्यासाठी आपण कारणीभूत असू. त्यामुळं ही जी समस्या आहे ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंज आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्याबद्दल जागृती निर्माण करणं आणि त्याच्यावरच्या उपायात सर्वांनी सहभागी होणं, प्रत्येकाने आपापल्या पातळीवर त्या उपायांमध्ये सामील होणं हे आता खूप गरजेचं बनलेलं आहे. ही काळाची गरज आहे. तर आज मला हे लेक्चर देण्याची संधी मिळाली त्याबद्दल गोपाळकृष्ण गोखले कॉलेजचे गोपाळकृष्ण गोखले कॉलेजचे NSS प्रोग्राम ऑफिसर
डॉक्टर गिरी मॅडम आणि डॉक्टर पवार सर आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर जायभाय सर यांचे मी आभारी आहे. धन्यवाद.